आमच्या प्रिय बंधू बहिणींना ईश्वरच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वे सरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी मी तुला स्वागत करीत आहे. यामध्ये देवाने सांगितलं योहान 1:50 याच्यापेक्षा मोठं गोष्ट तू पाहणार, मोठं काम तुझ्या जीवनामध्ये होणार. आज वचन पाहूया. दुसरा इतिहास 2:5 सुलेमान नावाचा राजा म्हणतो, आमचा देव सर्व देवांपेक्षा मोठा आहे, श्रेष्ठ आहे आणि त्याच्यासाठी मी जे मंदिर बांधणार आहे ते एकदम मोठा असायला पाहिजे, प्रभावशाली असायला पाहिजे. तसंच सुलेमानने देवाच्या मंदिर बांधली. एवढं सुंदर त्यांनी सोन्याने बांधली आणि त्या मंदिर कोणासाठी? माझ्यासाठी नाही, माझ्या नावासाठी नाही, सगळ्यात मोठा देव, महान देवासाठी मी मंदिर बांधतो. आणि तसं झालं. आणि त्या मंदिराची प्रतिष्ठा करताना दुसरा इतिहास 5:13-14 पाहत आहे, 120 याजक मिळून देवाच्या स्तुती गाणे गाऊ लागले. परमेश्वर चांगला आहे, त्याची कृपा सदा सदा आहे. आणि इतक्यात देवाचा वादळ मेघ येऊन त्यांना भरून घेतला आणि देवाच्या महिमाने मंदिर भरला. आणि दुसरा इतिहास 7:3 ते महिमा उतरताना सगळ्या लोकांनी पाहिलं. सगळे म्हणतात देव चांगला आहे, चांगला आहे, चांगला आहे. बघा, देव, आमचा देव सगळ्यापेक्षा मोठा आहे त्यांनी सांगितलं. तसंच एक मोठा प्रभाव पडला, मोठा महिमा येऊन उतरला. तुमच्या जीवनातसुद्धा त्या देवाचं, तुमचं शरीर देवाच्या मंदिर आहे. परमेश्वर म्हणतो 1 कोरिंथियो त्याच्या 3:16 तुमच्या शरीर देवाच्या मंदिर आहे, त्याला बिघडू नका. हो, तुमच्या शरीर नावाच्या मंदिर, तुमच्या जिगर नावाच्या मंदिरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त येणार आहे. कारण 2000 सालीपूर्वी येशू ख्रिस्त जगामध्ये आला आणि सर्व मानवाकरिता आपला जीव दिला क्रूसामध्ये आणि मारले गेला, परत जिवंत उठला. आप जिवंत परमेश्वर आहे. त्याला तुमच्या जीवनात जागा देणार का? तो सर्वांपेक्षा, तुमच्या सर्व समस्यापेक्षा, तुमच्या सर्व आवश्यकपेक्षा तो मोठा आहे. आज तुमचं काय आवश्यक आहे ते देणार, तुमच्या काय समस्या आहे ते हल करणार. देवाकडे पहा, ईश्वर पहा आणि ईश्वर मला, प्रभू मला क्षमा कर, माझ्या मनाला पवित्र कर आणि तुझ्या महिमेने मला भरून टाक. चला प्रार्थना करूया. पवित्र बापा, धन्यवाद प्रभू राजा. 2000 सालीपूर्वी आमच्यासाठी या जगामध्ये आला, आमच्यासाठी जीव दिला, जिवंत उठला. आज जिवंत परमेश्वर आहे. आमचा देव सगळ्यात देवापेक्षा मोठा आहे, कारण तो अदृश्य परमेश्वर आहे, पण सर्व सामर्थ्य परमेश्वर आहे. आमच्याकरता जगामध्ये येऊन जीव देऊन परत जिवंत उठून गेलेला आहे. हो प्रभू, आज प्रत्येकाने आपले मन उघडलेलं आहे. तो मोठा देवा प्रभू, मोठ्या महिमाने त्याच्या जीवनाला भर आणि मोठं काम ते जीवनामध्ये कर प्रभू. ज्या गोष्टीची ते अपेक्षा करतात प्रभू, हे गोष्ट होऊ दे, मी तुझ्यासाठी साक्षी म्हणणार, ते गोष्ट होऊ दे प्रभू. प्रत्येक गोष्टी तो पूर्ण कर, आशीर्वादित कर. येशूच्या नावाने मागितो म्हणा ऐक प्रभू राजा. आमेन, आमेन. गॉड ब्लेस यू. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूया. आमेन.